मित्रांनो, गेल्या कित्येक महिन्यापासून कित्येक वर्षापासून शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. फायनली मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी 52 लाख रुपयांचं हे अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे. आता ते जिल्हा कोणता आहे आणि जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना हा निधी वितरित होणार आहे आणि कधीपासून वितरित होणार आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला मात्र विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास कोपरगाव तालुक्यातील जे शेतकरी कांदा पिकाचं जे अनुदान होतं त्याच्यासाठी जे लाल कांदा जे शेतकऱ्यांनी विकला होता, 2023 ची ही न्यूज आहे. म्हणजे 2023ला ज्या शेतकऱ्यांनी कांदा पीक विकला होता लाल कांदा, तर त्या शेतकऱ्यांना जवळपास टेक्निकल इश्यूमुळे म्हणा किंवा कागदपत्राची जे प्रॉब्लेम आली त्यामुळं बरेच शेतकरी हे या अनुदानापासून वंचित राहिलेले होते. जवळपास 210 शेतकरी संख्या आहे. तर हे 210 शेतकरी अद्यापही एक लाल कांद्याचे जे अनुदान होतं 350 रुपये प्रति क्विंटल जे शेतकऱ्यांना मिळणार होते, तर त्या अनुदानापासून शेतकरी बरेच वंचित होते. तर जवळपास 210 शेतकरी या अनुदानाला आता पात्र ठरलेले आहेत आणि जवळपास या शेतकऱ्यांना 52,71,644 रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि लागलीच हा शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून वितरित देखील होणार आहे. म्हणजे कोपरगाव म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील जे कोपरगाव तालुक्यातील शेतकरी आहेत त्यांच्यासाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे. 350 रुपये प्रति क्विंटल या दराने आता त्यांना अनुदान मिळणार आहे. तुम्ही जर लाल कांदा उत्पादक शेतकरी होते आणि तुम्हाला देखील या अनुदानापासून वंचित ठेवण्यात आलेलं असेल तर तुम्ही यासाठी पात्र ठरलेले आहात. काळजी करण्यासारखं काहीही नाही. तर इतर काही गोष्टीसाठी तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.